रोटेशन मध्ये आता आपण बरंच पुढे आलो, शेवटच्या टप्प्यावर आहोत. आता आपण रोटेशन मध्ये डिस्कस करत आहोत अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम मध्ये आपला परवाचा जो पिरियड होता त्याच्यात आपण मेन प्रूफ पाहिले होते. यामध्ये आपण आज पाहणार आहोत कन्झर्वेशन. आता जसं आपण पाहतो की एखादी बॉडी इनर्शियल फेज मध्ये असते, म्हणजे जेव्हा ती त्या बॉडीवर स्वतःचा इनर्शिया आहे आणि कोणताही एक्सटर्नल फोर्स बॉडीवर जोपर्यंत ऍक्ट होत नाही तोपर्यंत बॉडी आपली स्टेट ऑफ मोशन चेंज करत नाही. आणि मोशन जर चेंज होत नसेल त्याचा अर्थ काय, त्याची व्हेलॉसिटी चेंज नाही होणार, त्याचं ऍक्सेलरेशन चेंज नाही होणार जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स लागत नाही, आणि तोही कसा, अनबॅलेन्स्ड. तर आपण म्हणतो की बॉडीचं मोशन हे कॉन्स्टंट मोशन आहे. आता याच पद्धतीने विचार केलेला आहे की ही थिअरी आपल्याला काय सांगते बघा. इफ नो एक्सटर्नल, आता फोर्सच्या जागी आपण इकडे म्हणतो टॉर्क. इफ नो एक्सटर्नल टॉर्क acts on an object, जर एखाद्या ऑब्जेक्टवर कोणताही एक्सटर्नल टॉर्क काम करत नसेल, मग तो ऑब्जेक्ट असेल किंवा ऑर अन आयसोलेटेड सिस्टीम. आता सिस्टीम आहे, आयसोलेटेड म्हणजे काय, तिला आपण इतर याच्यापासून फ्री बॉडी डायग्राम सारखं सेपरेट केलेला आहे. आयसोलेटेड सिस्टीम असेल कोणाची, ऑफ ऑब्जेक्ट्स, तर आपण म्हणतो देन नो चेंज in angular momentum occurs. त्यातले काही महत्वाचे वर्ड्स आहेत. जसं सगळ्यात आधी हा आपल्याला काय सांगतो की जर कोणताही एक्सटर्नल टॉर्क काम करत नाही ऑब्जेक्टवर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा चेंज अँग्युलर मोमेंटम मध्ये येत नाही. तर याला आपण म्हणतो कन्झर्वेशन. कन्झर्व होण्याचा अर्थ काय आहे, जसं आहे तसं राहणे. म्हणजे बघा, चला बसा, जसं आपण कन्झर्वेशन ऑफ मोशन म्हणतो किंवा कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतो, तसं इथे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. तर दोनच पॉइंट लक्षात ठेवायचे. एखाद्या सिस्टीमवर जर कोणताही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केलेला नाही, नो म्हणजे टॉर्क मध्ये कोणताही चेंज नाही, तर बॉडीच्या अँग्युलर मोमेंटम मध्ये कोणताही चेंज होत नाही. याला आपण म्हणतो कन्झर्वेशन. म्हणजे पहिले जेवढा अँग्युलर मोमेंटम होता तेवढाच नंतर राहणे. याच्यावर एका टाईपचा एक खास क्वेश्चन येतो, आपण पाहू ते पण. पण तुम्हाला याचा बेस इथे ऍज अ डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा म्हणतो एक्सटर्नल टॉर्क नसला पाहिजे. म्हणजे याला मॅथमॅटिकली कसं लिहू आपण, जर कोणत्याही याचा टॉर्क घेतला तो एक्सटर्नल आहे, आपण परवाच प्रूव्ह केलं होतं की टॉर्क काय असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर्क इज डीएल बाय dt. आता हे जनरली केव्हा आहे, टॉर्क मध्ये चेंज झाला म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज झाला, असा याचा अर्थ आहे. मग जर इथं आपण काय केलं, जर एक्सटर्नल टॉर्कला 0 केलं तर याचा सरळ सरळ अर्थ होतो की डीएल बाय dt सुद्धा 0 होऊन जाईल. आता याचा अर्थ असा आहे की डीएल इज इक्वल टू 0 होऊन जाईल.
डिनॉमिनेटर तर झिरो होऊ शकत नाही. ठीक आहे, रॅशनल फंक्शन. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो, डीएल इज झिरो म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम झिरो नाही. द चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज झिरो. याचा अर्थ चेंज. त्याच्यावर आपण म्हणतो दॅट इज अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. तर डीएल ला आपण कॉन्स्टंट करतो. तर एक गोष्ट याच्यात हेच आहे की अँग्युलर मोमेंटमला कॉन्स्टंट ठेवणे हा एकमेव पर्याय याच्यामध्ये येतो. आता आपण या फॉर्म्युल्याला थोडस एलॉबरेट करू. बघा, चेंज होणार नाही म्हणजे इनिशियली जेवढा अँग्युलर मोमेंटम आहे तोच कोणत्याही पॉइंट ऑफ सेक्शनला असेल. आता या फॉर्म्युल्याला आपण थोडस पुढे घेऊन जाऊ. बघा, आपण परवा काही प्रूफ शिकले होते. त्याच्यातला एक महत्वाचा फॉर्म्युला आपण पाहिला की एल जो असतो, आपण प्रूव्ह केलं होतं आय ओमेगा आहे. ठीक आहे, आता पहा, एल जर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ आय ओमेगा कॉन्स्टंट आहे. ॲज एल इज कॉन्स्टंट, आपण म्हणू शकतो आय ओमेगा इज अल्सो अ कॉन्स्टंट. याचं मिनिंग काय? आय ओमेगा कॉन्स्टंट म्हणजे काय? तर आपण असं म्हणू शकतो की एखाद्या बॉडीचा इनिशियली मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 आहे. तर ही I1 ओमेगा 1 काय झालं? L1 झालं थोडक्यात. आता कॉन्स्टंट आहे म्हणजे थोड्या वेळानंतर आपण चेक केलं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला I2 ला आणि त्याच वेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी पण चेंज झाली ओमेगा 2. ते दोन्ही इक्वल होतील कारण आपण त्याला कॉन्स्टंट बनलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे जे रिलेशन आहे, इथून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. पहा, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. अजून नाही संपलं. एक खास रिलेशन आपण इथून काढू शकतो. सध्या तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल. तर तुम्ही पहा, I1 ओमेगा 1 याच्यामध्ये आय काय आहे? वी हॅव आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. ठीक आहे, आणि ओमेगा काय आहे? ओमेगाला तुम्ही जर लिनियर वेलॉसिटी सोबत कम्पेअर केलं तर व्ही बाय आर आहे, कारण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आणि आर कंपल्सरी नाही लिहिला तरी तो काय असणार? आर परपेंडिक्युलर असणार. नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्सच पाहतो आपण. आता हे तुम्ही परपेंडिक्युलर नेहमी लिहायची गरज नाही. आता ओमेगाला तुम्ही चेक करा. तुम्ही जर रेडियन मध्ये लिहित असाल तर 2π/t लिहा किंवा 2πf लिहा, आपण परवा पाहिलेलं. किंवा तुम्ही त्याला लिनियर वेलॉसिटी सोबत कम्पेअर कराल तर ओमेगाला व्ही अपॉन आर लिहा. काही फरक पडत नाही. या दोन फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण व्हेलॉसिटी सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, तर दिस इज कन्झर्वेशन. आता ह्याच्यावर काही क्वेश्चन्स येतात. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कॉन्सेप्ट एवढाच आहे. कन्झर्वेशन फक्त काय सांगते, थेरॉटिकल पार्ट म्हणून लक्षात ठेवा की एखाद्या सिस्टीमवर कोणताही एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केलेला नाही. आता एक्सटर्नल फोर्स नाही म्हणजे एक्सटर्नल टॉर्क नाही, आणि एक्सटर्नल टॉर्क जर ऍबसेंट असेल तर आपण म्हणतो त्याचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट होईल, आणि म्हणजेच आपण म्हणतो इट इज बीइंग कन्झर्व्ड. सो इनिशियल अँड फायनल और ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम कन्झर्वेशन इज काय म्हणू तिथं एक्झिस्ट, तिथं राहतं. तर या कॉन्सेप्टवर आधारित एक दोन टाईपचे क्वेश्चन्स आपण पाहूया. आता फॉर्म्युला हा मेन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट लिहाल, दिस फॉर्म, असं जिथे जिथे दिसेल तिथे काय क्लिअर होणार? कन्झर्वेशन आहे. आता याचा यूज करून कसे क्वेश्चन्स येतात पहा. मी डायरेक्ट तुम्हाला एक क्वेश्चन इथं दाखवतो. या क्वेश्चनला सॉल्व्ह करून पाहायचंय तुम्हाला सुद्धा. काय म्हणते, मॅक्सिमम अँड मिनिमम डिस्टन्सेस ऑफ अ कॉमेट फ्रॉम सन. आठवते तुम्हाला, कोणताही प्लॅनेट अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन
काय सांगतो केपलरचा लॉ? तुम्ही 9th स्टँडर्डला पाहिलेला आहे की एखादी बॉडी एखादा प्लॅनेट जेव्हा स्टारच्या अराउंड फिरतो तेव्हा तो एलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो आणि जेव्हा तो एलिप्स मध्ये फिरतो तर एलिप्सची रेडियस ही चेंज होणारी असते. आणि आपण हे पाहिले की सन लाईज ऍट वन ऑफ दी फोकाई, हे की नाही, दोन फोकस असतात एलिप्सला, F1 F2, आणि एका फोकसवर आपण सनला झूम करतो. याचा अर्थ असा आहे की जेव्हा बॉडी असं माना की या ऑर्बिटमध्ये, ही ऑर्बिट आहे एलिप्टिकल, या ऑर्बिटमध्ये आपण एलिप्स बद्दल माहिती शिकणार आहोत पुढे. तर हा काय आहे? याला म्हणतात मेजर ऍक्सिस. एलिप्सचा मेजर ऍक्सिस असतो, हा असतो मायनर ऍक्सिस, आणि हा असतो त्याचा सेंटर. आणि या सेंटर पासून एका डिस्टन्सवर इक्वल इकडे इकडे F1 F2 असतात. तर आपण असं मानतो की समजा या एका फोकसवर स्टार आहे आणि इथे कुठेतरी तो प्लॅनेट आहे. आता ह्याच्या म्हणण्यानुसार लेट से हा सन आहे आणि हा तो कॉमेट आहे. ठीक आहे, हा तो कॉमेट आहे. तर याचं म्हणणं आहे की हा कॉमेट जेव्हा या डायरेक्शनने फिरत असेल असा, तेव्हा काय होतं, हा जेव्हा इथे असेल, तुम्ही विचार करा, इथे काय आहे, तो सगळ्यात दूर आहे, फारदेस्ट आहे. आणि जेव्हा तो फिरत फिरत इथे येईल तेव्हा तो क्लोजेस्ट आहे. तर या दोन पोझिशनला आपण नावं दिलेली आहेत बघा जॉग्रफीमध्ये, लहानपणी शिकलात तुम्ही. पेरिजी ॲपोजी म्हणतो आपण याला. ठीक आहे, पेरिजी आणि ॲपोजी. पेरिजी म्हणजे सगळ्यात जवळचं अंतर, दिस इज पेरिजी. ही ॲपोजी दूर असतं. आता हेच पेरिजी ॲपोजी म्हणजे इथं दिलेले वर्ड्स आहेत मॅक्सिमम मिनिमम. तर एक कॉमेट ज्यावेळेस सन पासून मॅक्सिमम डिस्टन्सवर आहे, तर ते मॅक्सिमम डिस्टन्स इथे दिलेलं आहे. तर जे मॅक्सिमम डिस्टन्स आहे, मॅक्सिमम डिस्टन्स 1.4 इंटू 10⁻12 मीटर आहे. आणि याचं जे मिनिमम डिस्टन्स आहे ते 7 इंटू 10⁻10 आहे. हे दोन डिस्टन्सेस दिले. व्हेलॉसिटी नियरेस्ट टू द सन, जेव्हा मॅक्सिमम डिस्टन्स आहे तेव्हा हे आपल्याला व्हेलॉसिटी जी आहे ती नियरेस्टची काढायची, म्हणजे मिनिममची काढायची. जेव्हा मिनिमम डिस्टन्स आहे तेव्हा व्ही मिनिमम असेल, नियरेस्ट आहे. ठीक आहे, त्यावेळेस 6 इंटू 10⁻4 आहे. जेव्हा तो मॅक्सिमम डिस्टन्सवर असेल इथे, त्यावेळेस व्ही मॅक्सिमम काय असेल. आता इथे जो कोणता कॉमेट आहे तो तर एकच आहे, आपण एकाबद्दलच बोलत आहोत, म्हणजे त्याचं काय झालं, मास कॉन्स्टंट झालं. आणि प्लॅनेट फिरतोय म्हणजे बघा अँग्युलर मोमेंटम आहे. आता अँग्युलर मोमेंटम आहे आणि प्लॅनेट ज्यावेळेस स्पेस मध्ये फिरत आहे तेव्हा त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल टॉर्क नाही, म्हणजे या केसमध्ये काय झालं, मोमेंटम कन्झर्व झालं. तर मोमेंटम कन्झर्व झालं तर आपण याला कसं सॉल्व्ह करणार? साधं लॉजिक लावा. याला सॉल्व्ह करण्यासाठी हे डोकं लावा. आपण म्हणू शकतो बाय कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणता येईल, I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. आता सुरुवातीला ह्याचं जे I1 आहे ते त्याचा मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. आता डिस्टन्स स्क्वेअर जे आहे R1 स्क्वेअर म्हणायला, हे आयचा फॉर्म्युला आहे आत्ताच आपण लिहिला, आणि ओमेगा ही याची लिनियर व्हेलॉसिटी. तर याला तुम्ही लिहा V1 अपॉन R1. खतम. आता यावरून सांगा, हे झालं इनिशियल 1 लिहिलंय म्हणजे हे काय होईल, m तर कॉन्स्टंट आहे, R2 स्क्वेअर सेकंड व्हेलॉसिटी सेकंड डिस्टन्स. तर इथून तुम्ही पहा, एक R1 याच्यासोबत कॅन्सल होईल, इथे R1 राहील,
R2 याच्यासोबत कॅन्सल होईल, इथे R2 राहील. तर फॉर्म्युला काय बनला? MR1 V1 बघा, MVR आले की नाही अँग्युलर मोमेंटम ऑटोमॅटिकली फॉर्म्युले असेच बनतात इज इक्वल टू MR2 V2. ह्याच्यात अजून तुम्ही पहा M पण कॅन्सल होईल कारण सेम कॉमेट आहे, त्याच्यात काही चेंज होणार नाही. असेच क्वेश्चन्स असतात, समजून घेत चला. तर फायनली रिलेशन आलं R1 V1 इज R2 V2. आपल्याला काय काढायचंय? एक वेलॉसिटी काढायची, V2 काढायची समजा. तर V2 ला काय लिहाल? R1/R2 इंटू V1 झालं. तर डिस्टन्सचा खेळ आहे. तर सुरुवातीचं डिस्टन्स, नंतरचं डिस्टन्स, अजून याच्यामध्ये एक काय दिले आपल्याला? नियरेस्ट असताना वेलॉसिटी किती आहे? ही आहे 6 × 10⁻⁴. तर हे नियरेस्टच घ्या, 6 × 10⁻⁴. त्यावेळेसची हे डिस्टन्स आहे, नाही ही वेलॉसिटी आहे, आणि त्यावेळेसचं डिस्टन्स R1 डिस्टन्स किती आहे? नियरेस्ट म्हणजे मिनिममच्या वेळेसचं 7 × 10⁻⁻. हा झाला वरचा न्यूमरेटर, आणि खाली R2 हे डिस्टन्स आहे. R2 म्हणजे हे डिस्टन्स 1.4. तर तुम्ही एक काम करा, हे 1.4चा इथं काढा, ह्याला 70 लिहा, काही अडचण नाही. इथून आला 10⁻12 बस. तर इथून सॉल्व्हेंट, तर इथं झालं 14 5 70. इथला संपला खेळ, याला वर घेऊन जा. हे झालं 30 × 10, हा पॉवर झाला 14, आणि हा 12 वर मायनस होईल. तर ओव्हरऑल हे अंतर यायला पाहिजे 30 × 10⁻², म्हणजे 100 × हे केलं तर ही वेलॉसिटी 3000 मीटर पर सेकंड असेल. ठीक आहे. तर आपण कन्झर्वेशनने याला सॉल्व्ह केलेलं आहे. कन्झर्वेशन का लागले हे पण कळलं पाहिजे, की इथे तुम्हाला कुठेही म्हणलेलं नाही त्याच्यावर एखादा एक्सटर्नल फोर्स काम करतो, असं कुठेही म्हणलेलं नाही. जेव्हा ऑब्जेक्टवर कोणताही एक्सटर्नल टॉर्क काम करत नाही, तोपर्यंत आपण त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. चला, वही पेन काढा, एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. यामध्ये आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे, असं समजा इनिशियल जे आहे बाय कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम I1 ω1 इज I2 ω2. आपल्याला काढायचंय न्यू अँग्युलर स्पीड, म्हणजे ω2 काढायचंय. तर ते असेल I1 ω1 अपॉन I2. आता व्हील जो आहे तो असा, व्हील जो आहे तो हा व्हील आहे समजा, आणि ते आपल्याला म्हणलेलं आहे इट पिक्स अप अ स्टेशनरी पार्टिकल ऑफ मास m ॲट इट्स एज. त्याच्या कुठल्या तरी एका एजला इथे तो पार्टिकल असेल. तर तुम्ही असं इमॅजिन करा की फिरता फिरता इथे एक ऍक्सिस आला, आणि त्याचा अबाउट अन ऍक्सिस आहे, आणि तो ऍक्सिस आपण कोणता मानू? हा मानू, सेंटर मधून जाणारा. तर इथून इथपर्यंत त्याची रेडियस r आहे. तर इथे तुम्ही काय केले? पॅरलल ऍक्सिस थेरम लावा. तर पहिला जो आहे तो नॅचरल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ω1 तसंच राहील, त्याच्यात काही चेंज करू नका. तर बघा, इनिशियली जो I1 आहे तो तर आयच असेल, जो काय असेल तो. ठीक आहे. आणि जो ω1 आहे तो इनिशियली काय असेल? ω0 माना. आणि आपल्याला काढायचे I2. संपला क्वेश्चन. I2 काढण्यासाठी हे करून आपण काय लिहित होतो आठवा? MR² ऍड करत होतो. तर डायरेक्ट तुमचं जे फायनल आहे, कारण इथं दुसरा कोणता डेटा नाहीये. बघा, अँग्युलर स्पीड ω0 दिल्यामुळे इथे लिहिले आपण. तर या केसमध्ये ω2 काय होईल? I1 म्हणजे I, ω1 हा ω0, आणि खाली हा काय होईल? I प्लस
mr². दिस इज आन्सर. ठीक आहे, त्याच्यात एवढंच करायचं. नेक्स्ट, आता एक क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स खूप येतात. इफ द रेडियस ऑफ द अर्थ कॉन्ट्रॅक्ट्स टू हाफ, म्हणजे आता आपली रेडियस किती आहे? अर्थची रेडियस, छान, ठीक आहे, जेवढी आहे तेवढी आहे. जेवढी अर्थ, समजा आपण मानू आर रेडियस आहे, ती जर आपण हाफ करून टाकली तर काय होईल? बघा, डिस्टन्स कमी झालं. डिस्टन्स कमी झालं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. तर अर्थची रेडियस जर आपण आहे त्याच्या हाफ केली प्रेझेंट व्हॅल्यू पेक्षा, पण मास मध्ये चेंज नाही केलं, तर दिवसाचा नवीन कालावधी काय असेल? अर्थचा जनरली ड्युरेशन डे किती आहे? 24 आवर्स. जर त्याची रेडियस हाफ करून टाकली तर एक दिवस आता 24 तासाच्या ऐवजी किती होईल? कसं कन्झर्वेशन लावा. पहा काय म्हणते, आपण इनिशियली पाहू. इनिशियली जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय, तो असेल 2/5 mr². ठीक आहे, आणि जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती ॲज इट इज ओमेगाच राहील इनिशियली. मग आपण काय केलं? फायनली. फायनली म्हणजे काय? ज्यावेळेस आपण I2 काढू तेव्हा तो 2/5 mच राहील, पण आर आता आपण काय केलं? r/2 केलं, रेडियस हाफ केली. तर रेडियस बदलल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलेल. मोमेंट ऑफ इनर्शिया बदलल्यामुळे ऑटोमॅटिकली इथे आपण पाहतो की याला नवीन अँग्युलर स्पीड येईल, ओमेगा नॉट किंवा डॅश. त्याच्यावर आपण म्हणू शकतो L1 इज इक्वल टू L2. म्हणजे बघा, कन्झर्वेशन, कारण एक्सटर्नल टॉर्क नाही कोणताही. तर इथून तुम्ही म्हणू शकता 2/5 I ओमेगा. ठीक आहे, आय हा झाला आय ओमेगा इज इक्वल टू आय ओमेगा. आता हा किती होईल? r²/4 होईल आणि इथे येईल ओमेगा डॅश. तर या केसमध्ये बघा, 2/5 r²m सोबत हा आणि हा पण कॅन्सल होईल. तर इथून ओमेगा किती आला? 1/4 ऑफ ओमेगा डॅश. त्याच्यावरून नवीन ओमेगा डॅश काय होईल? 4 टाइम्स ऑफ ओमेगा. आपल्याला हे माहिती आहे की ओमेगा कोण आहे. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे, तर टाइम मध्ये कन्वर्ट करा, 2π/t. तर इथून तुम्ही म्हणू शकता की हा 2π/t डॅश होईल. फिरणं तर 2π फिक्स आहे रेडियन मध्ये, 4 2π/t होईल. इथं t डॅश होईल. तर या केसमध्ये 2π कॅन्सल होईल आणि आपल्याकडे आला इन्व्हर्ट इंटू केला तर t डॅश काय होतो? 1/4t होतो. संपलं. तर हा नवीन टाइम पिरियड आहे पहिल्या टाइम पिरियडच्या 1/4. तर पहिला टाइम पिरियड किती आवर्सचा? 24 आवर्स. तर 6 आवर्स लागतील. समजलं? तर नवीन टाइम पिरियड जो असेल, म्हणजे अर्थ आपली स्वतःभोवती 24 तासात एक चक्कर मारत होती, ती आता 6 तासातच मारेल, असा याचा मिनिंग आहे. तर हे होते याचे काही बेसिक कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स. याच्यामध्ये एक छोटासा फॉर्म्युला आपण आज समजून घेऊ, म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि वर्क एनर्जी थेरम या दोन गोष्टी झाल्या की आपला फक्त लास्ट टॉपिक राहतो रोलिंग मोशन. ठीक आहे, मग आता यामध्ये आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मोमेंटमचा खेळ आपण इथे पूर्ण केला. मागचे 3-4 पिरियड आपण मोमेंटमवर डिस्कस केलं. पूर्ण आपण मोमेंटमला आता पाहिलं, याच्या बाहेर काही विचारला जाणार नाही. आता आपल्याला पाहायचंय रोटेशनल
कायनेटिक एनर्जी हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं ऑफ द पार्टिकल्स. जेव्हा काही पार्टिकल्स एखाद्या ऑब्जेक्टवर रोटेशनल मोशन परफॉर्म करतात तेव्हा त्यांच्यात काय काय चेंज होतं. आपल्याला माहिती आहे की रोटेशन मध्ये अँग्युलर स्पीड चेंज होत नाही. ठीक आहे, ओमेगा कॉन्स्टंट राहतो. आपण हे लिहू शकतो की या फॉर्म्युल्यामध्ये वी नो कायनेटिक एनर्जी जी असते ती हाफ एम व्ही स्क्वेअर असते लिनियर मध्ये. आपल्याला अँग्युलर मध्ये कन्वर्ट करायची, बट व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तर या फॉर्म्युल्यात काय होईल, आता त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल आहेत, आपण एन पार्टिकलचा विचार करू तर ओव्हरऑल के काय यायला पाहिजे, पहिल्याची कायनेटिक एनर्जी, दुसऱ्याची, तिसऱ्याची, या पद्धतीने चालत जाईल. सगळ्या कायनेटिक एनर्जी ऍड करा तर ऍज अ सिस्टीम कायनेटिक एनर्जी इथून काय होईल बघा, हाफ एम 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 एम. आता प्रत्येकाचं मास सेम आहे असं कुठेही म्हटलेलं नाही, प्रत्येक पार्टिकलचं मास डिफरंट आहे. तर या केसमध्ये आपण काय करतो, आधी हाफ कॉमन काढतो. सगळ्यातून हाफ कॉमन काढला तर पहिल्याच्यामध्ये एम काय होईल, M1, आणि व्ही ला तुम्ही काय लिहिलं, आर ओमेगा, तर आर 1 ओमेगा, बघा हे असं होईल 1. दुसऱ्यामध्ये M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, या पद्धतीने हे चालत जाईल, असे खूप येतील. तर या सगळ्यांचा इथं सिग्मा लागेल. ह्याच्यामध्ये एक आपण म्हणतो ओमेगा इज कॉन्स्टंट, म्हणून आपण फायनल कायनेटिक एनर्जी काढताना हाफ सोबत ओमेगाला बाहेर घ्या, तर राहिलं कोण, M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर अँड सो ऑन. तर इथून के ची व्हॅल्यू होते हाफ ओमेगा. हे कोण आहे, दिस इज आय. ठीक आहे, हा आय आहे, आणि इथे एक हा स्क्वेअर कॉमन निघेल इथून. त्याच्यावर आपण म्हणू शकतो की जी कायनेटिक एनर्जी असते हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी. दिस इज फॉर्म्युला, समजलं. हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं, पण तुम्हाला आता पॉइंट टू पॉइंट लक्षात ठेवायचं तर थेरॉटिकल कॉन्सेप्ट एवढेच असतात. म्हणजे एखादी सिस्टीम जेव्हा रोटेशन करते तेव्हा फिरत असताना सगळ्या पार्टिकलचा जो रेडियन आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे तो कॉन्स्टंट राहतो, आणि त्याची लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी सोबत व्ही इज इक्वल टू आर ओमेगा या फॉर्मने रिलेट राहते. तर आपण कायनेटिक एनर्जीची जर सम घेतली म्हणजे बघा या सगळ्याचा सिग्मा घेतला तर तो आपल्याला हा मिळतो. तर रोटेशन मध्ये कायनेटिक एनर्जी असते हाफ आय ओमेगा स्क्वेअर. फक्त आय ओमेगा काय आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. आय ओमेगा स्क्वेअर चा हाफ केला तर ती कायनेटिक एनर्जी आहे. जेवढे क्वेश्चन्स येतील या छोट्या छोट्या गोष्टीवर येतील. आता आपण हेच पाहतो की इथून पुढे एक कॉन्सेप्ट येतो लास्ट, जो आपण मागे पाहिला होता वर्क पॉवर एनर्जी मध्ये, वर्क एनर्जी थेरम. ठीक आहे, तर इथे पण आहे वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. आता वर्क एनर्जी थेरम काय सांगायचं आठवा बरं. एखादी बॉडी वर्क करते म्हणजे ती काय करत असते, तिच्या कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज करत असते. कधीही लक्षात ठेवा वर्क एनर्जी थेरम हा एक प्रकारे मेकॅनिक्स मध्ये वर्क काढण्याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला असतो. तर हा काय सांगत असतो, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपण जेव्हा ट्रान्सलेशनल मध्ये पाहतो, इन ट्रान्सलेशनल मोशन, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपण म्हणतो
वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. सिमिलरली आपल्याला हे इथं लक्षात ठेवायचंय, एनॉलॉजी आहे इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये आपण म्हणू शकतो वर्क डन इज चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. समजलं? इथे फक्त कायनेटिक एनर्जीच्या आधी एक शब्द लागेल रोटेशनल. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आत्ताच काढली, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. यांच्यातला चेंज काढायचा आहे. तर इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, कधीही कोणत्याही सिस्टीमचं रोटेशन मध्ये जे वर्क असतं ते काय आहे, फायनल मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जीचा चेंज. द वर्क डन इज हाफ आय, ठीक आहे, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर. तर हा जो डिफरन्स घेऊन आपण काढतो कायनेटिक एनर्जीचा, यालाच आपण म्हणतो वर्क एनर्जी थेरम. सेम आहे जो आपण कुठे पाहत होतो ट्रान्सलेशनल मध्ये, त्याला इथे पाहायचं आहे रोटेशन मध्ये. तर इथे आपला हा टॉपिक संपतो. आता आपल्याला फक्त लास्ट टॉपिक रोलिंग मोशन कडे जायचंय. त्याच्या आधी आपण उद्या याची थोडीशी प्रॅक्टिस करू, कायनेटिक एनर्जी आणि ह्याची. मी तुम्हाला जेवढे टॉपिक शिकवले त्याच्यावर आपण क्वेश्चन्स करून पाहिलेले आहेत. पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर आपण 3 टाईपचे क्वेश्चन्स करणार. एक शीट मधले क्वेश्चन्स, त्यात एक सीईटीचे क्वेश्चन्स, जेईचे PYQ. ते केल्यानंतर तुमच्या याच्यावर 2 ऑनलाईन टेस्ट होतील. ठीक आहे. आता हा पूर्ण टॉपिक या ठिकाणी संपतो. उद्या आपण जे क्वेश्चन्स करू.